मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलची या वर्षातली सर्वात मोठी अपडेट घेऊन आहे. लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी अपडेट आहे. धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की आतापर्यंत म्हणजेच 17व्या हप्त्यापर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत 1 करोड लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला गेलेला आहे. 1 करोड लाडक्या बहिणींचा लाभ बंद केलेला आहे. आणि आता लाडक्या बहिणींनो 18वा आणि 19वा हप्ता जर आपण काउंट केला तर हा नंबर अजूनही वाढण्याची दाट शक्यता आहे. तर समजून घ्या अनेक लाडक्या बहिणींचा आता या 19व्या हप्त्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या हप्त्यामध्ये सुद्धा लाभ बंद होणार आहे म्हणजे होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो आता आपल्या समोर एकच ऑप्शन उपलब्ध आहे, आंदोलन आणि आंदोलन. जर आपण आंदोलन केले नाही आणि जर आपण आरटीआय ला सपोर्ट केला नाही तर समजून घ्या आपला लाभ बंद होणार म्हणजे होणार. लाडक्या बहिणींनो हे काळ्यावरची पांढरी रेष आहे. नालायक सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, मतलबी सरकार आहे आणि बोगस सरकार आहे. याच्यापेक्षा अजूनही शब्द आहे आपल्याकडे पण ते आपण या ठिकाणी वापरू शकत नाही. पण मला असं म्हणायचं आहे जेव्हा निवडणूक येतं तर तुम्ही सरसकट पैसे देता आणि जेव्हा निवडणूक संपली तर लाडक्या बहिणींना तुम्ही पोरकं करता. हे महाराष्ट्राच्या सरकारला जमतं, कसं जमतं, काय जमतं याचं उत्तर त्यांनी द्यावं हीच माझी आता सरकारकडे विनंती आहे. लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा, अन्यथा तुमचा लाभ सुरू होणार नाही. एकीकडे महाराष्ट्रामध्ये सांगितलं जातं फेसबुकला महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या महिला असून सुद्धा महिलांच्या समस्या समजू शकत नाही आहेत आणि अशा पद्धतीच्या पोस्ट करून वन नेटवर तुमच्या सर्व प्रश्नांचे निवारण होणार आहे अशी बातमी या ठिकाणी देतं. पण हे सगळं बोगस आहे. हे सगळं आणि सगळं छपवा लपवा छपी करण्याचं काम चालू आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो आंदोलन तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करा, ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आंदोलन करा. मी आरटीआय आणि पुणे प्लस यवतमाळ या 3 ठिकाणी म्हणजे एक आरटीआय फ्रंटवर, एक यवतमाळ आणि एक पुणे या 3 ठिकाणी आपण आंदोलन करणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येता, तुमचं नाव काय, तुमचं गाव काय. कारण नोव्हेंबर मध्ये तुमचा हप्ता बंद झालेला आहे. आता काही बहिणींचा डिसेंबर मध्ये सुद्धा आणि काही महिन्यांचा जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा लाभ बंद होणार म्हणजे होणार. ही द हिंदूची न्यूज आहे. हिंदू न्यूजपेपर म्हणजे आपल्या भारतातला ऑथेंटिक न्यूजपेपर. सगळं सांगतो लाडक्या बहिणींनो. त्यानंतर आदिती तटकरे यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलं होतं की अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. तर माझा आदिती तटकरेंना एकच प्रश्न विचारायचा, मला एकच विचारतो. आदिती तुम्ही मला सांगा, तुम्ही जे पहिले ई-केवायसी केली बरं ती कुठे केली? लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर केली. ज्या बहिणींची केवायसी चुकली त्या बहिणींना काय द्या, ऑनलाईन ऑप्शन द्या, ऑनलाईन ऑप्शन द्या. मग तुम्हाला असंच करायचं होतं की प्रश्न चुकीची विचारायची होती आणि करोड बहिणींना अपात्र करायचं होतं. मग पहिलेच तुम्ही अंगणवाडी सेविकांमार्फत का बरं पडताळणी केली नाही? जोपर्यंत पडताळणी होत होती तोपर्यंत सगळ्याच बहिणींना लाभ द्यायचा होता. आणि आता तुम्ही काय म्हणताय की पहिले ई केवायसी करा, ऑनलाईन करा. ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये, ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये त्यांचे तर बंद होणार, त्यांची तर चालूच करणार नाहीये. ज्यांची चुकली त्यांची कशी करायची आहे? अंगणवाडी सेविकांमार्फत. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजता की महाराष्ट्रातील जनता स्वतःच मूर्ख आहे? याचं उत्तर महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या फेसबुक हँडलला टाकावं. सोबतच जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि उपमुख्यमंत्री साहेब आहेत या सर्वांनी आपापल्या फेसबुकला किंवा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगावं का हा बोगस कारभार, हा ढोंगी कारभार का चालवलेला आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांच्या मनासोबत तुम्ही का खेळतात आणि प्रत्येक महिलेला अपात्र का ठरवतात? कारण की निवडणुकीसाठी फक्त तुम्हाला गरज होती लाडक्या बहिणींची, आता तुम्हाला गरज नाही का? लाडक्या बहिणींनो तुम्ही स्वतः विचार करा. या सरकारने 1 करोड बहिणी काय केलेला आहे? लाभ बंद केलेला आहे. बघा लाडकी बहीण स्कीम 1.57 करोड म्हणजे 1,57,00,000 बहिणीच काय घेत आहे? सरकारकडनं लाभ घेत आहे. 86 लाख बेनिफिशरीज ड्रॉप. म्हणजे विचार करा लाडक्या बहिणींनो 86 लाख नंबर आहे. हा नंबर 17व्या महिन्यापर्यंतचा आहे. 17व्या महिन्यापर्यंतचा 18वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा लाखो बहिणींना भेटलेला नाही आहे तो नंबर. आणि सोबत जानेवारी म्हणजे आता हा 19वा हप्ता हा सुद्धा महाराष्ट्रातील असंख्य लाखो बहिणींना भेटणार नाही आहे. तर 17व्या हप्त्यापर्यंत एवढा लाभ भेटलाय 1.57 करोड इतक्याच लाडक्या बहिणींना लाभ भेटला आणि 86 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या. कोणत्याच कारणानं? कोणतंच कारण होतं? तुम्हीच प्रश्न चुकीचे विचारले, तुम्हीच प्रश्न सरकारने चुकीचे विचारले आणि लाडक्या बहिणींचा काय केला? लाभ बंद केला. मी सांगतो प्रश्न चुकीचे का विचारले, कारण त्याच्या मागे एक महत्वाचं काम होतं. निवडणुकीसाठी इलेक्शनसाठी पैसा पाहिजे होता आणि हा लाडक्या बहीण योजनेचा जो पैसा आहे कुठे वापरला? त्यांनी निवडणुकीसाठी वापरला. तर अशा महाराष्ट्र सरकारला मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रातील बहिणींना एवढंच सांगायचं आहे
या महाराष्ट्र सरकारचा तुम्ही चोप करायला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकही मतदान या महाराष्ट्रातील सरकारला देऊ नका, कारण लाडक्या बहिणींनो तुमच्या मनाशी खेळलेला आहे, तुमच्या मनाशी खेळत आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट अनाउन्स टू कॅरी आउट फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ 24 लाख रिजेक्टेड बेनिफिशरीज. मग मला म्हणायचं आहे, तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं होतं तर मग हे डिजिटल का केलं, का बरं त्यांनी वेबसाईटला दिलं? याचंही उत्तर द्या, याचंही उत्तर द्या. आता काय करतील, या 24 लाखांपैकी म्हणतील 6 महिने घेतील, 6 महिने, आणि सांगतील नाही बाबा नाही 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 आम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं. करणारच नाही सांगतो मी तुम्हाला. जसं जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये केला, जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये बोगस कारभार केला, भोंगळ कारभार केला, तोच कारभार आताही होणार आहे 6 महिने. आणि 6 महिने लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे देणार नाही आहे. जोपर्यंत आपण आंदोलन करू तोपर्यंत आपल्याला आशा आहे की लाभ भेटणार. आणि हे आंदोलन आणि आरटीआय जेव्हा लाडक्या बहिणींनो बंद होईल तर आपल्याला लाभ सुद्धा भेटणं बंद होईल. म्हणून तुम्हा प्रत्येक बहिणीला एवढंच अंतःकरणातून मी इच्छा प्रकट करतो की तुम्ही हा मेसेज, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा. कारण आता तुम्ही जर बघितलं असेल, ज्या बहिणींना 17वा हप्ता भेटला, 18वा हप्ता भेटला, त्यांना 19वा हप्ता भेटेल का, याचं उत्तर आहे नाही. कारण आता त्यांनी काय म्हटलंय, ई केवायसीची आम्ही पडताळणी करतो. ई केवायसीची काय करतो, पडताळणी करतो. ई केवायसीची पडताळणी झाली, ई केवायसीची पडताळणी झाली, मग निकष लागेल आणि त्या निकषामध्ये बसाल तरच तुम्हाला 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता भेटेल. अदरवाईज तुम्हाला तोही हप्ता भेटणार नाही म्हणजे नाही. मग ज्या बहिणींचा लाभ बंद झाला 17व्या हप्त्यापासून, सरकारच्या चुकीने तो देईल का सरकार? नाही देणार, कारण की तो पैसा कुठे वापरलाय, तरी नालायक बोगस सरकारनी निवडणुकीमध्ये वापरलाय. 18व्या महिन्यामध्ये ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांचा लाभ डायरेक्टलीच बंद केला, आणि 19व्या महिन्यामध्ये ज्यांची ई केवायसी झाली आणि त्याचा निकषामध्ये नाही बसतील तर त्यांचा लाभ बंद होतील. बघा इथे सगळं सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण स्कीम लॉन्च ॲज अ मास वेलफेअर इनिशिएटिव्ह नाव कव्हर्स ओनली अबाउट 1.57 करोड वुमेन, म्हणजे 1,57,00,000 बहिणींनाच मिळणार. विथ बेनिफिशियरी नंबर्स ड्रॉपिंग शार्पली. किती होता, 2,43,00,000 इतक्या बहिणी होत्या 17व्या हप्त्यापर्यंत. आणि विचार करा आता इतक्याच बहिणी आहे 1.57, आणि या जितक्याही छानशी लाख 17व्या हप्त्यापर्यंत बहिणी बंद झाला, लाभ बंद झाला, आणि या गोर गरिबीन बहिणी होत्या, त्यांना खरंच पैशाची गरज होती आणि सरकारनं आपल्या कामासाठी, आपल्या हेतूसाठी लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला. तर हे जे महाराष्ट्राचं सरकार आहे ना, याचा चोप घेणं गरजेचं आहे. अन्यथा हे कोणत्याच महाराष्ट्रातील व्यक्तीला, महिला असो पुरुष असो, यांना शांतपणाने जगू देणार नाही आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो एवढीच मी तुमच्याकडे अपेक्षा करतो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणि आरटीआयला सपोर्ट करायला सुरुवात करा. लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी, अर्ध्यात चूक झाली असेल तर घाबरू नका, एका कॉलवर प्रश्न सुटेल. आदितीताई तुम्ही खरंच सांगा, हो तुम्हीच एक महाराष्ट्राच्या महिला आहात, तुम्ही सुद्धा महिला आहात आणि माझ्या बहिणी सुद्धा महिला आहेत. खरंच तुमचा हा जो टोल फ्री नंबर आहे 181 कॉल लागतो का? अंगणवाडी सेविका खरंच पडताळणी करणार का? याचं उत्तर सुद्धा तुम्हीच द्या. आणि इकडे बघा, लाडकी बहीण योजना पुरुषांसारखीच लाडक्या बहिणींचे नाव आहे. ई केवायसी करण्यासाठी अंगणवाडी सेविका गोंधळल्या. अजून ई केवायसी करायला अंगणवाडी सेविका म्हणताय की आम्हाला वरतून काहीच आदेश दिलेले नाही आहे, तर ही पडताळणी तुम्ही अजून 6 महिने करणार का? त्याच्यापेक्षा आदितीताई तुम्ही एवढा प्रयत्न करा की ई केवायसीचं जे पोर्टल आहे पुन्हा चालू करा. ज्या बहिणींची ई केवायसी झाली नाही त्या ई केवायसी करतील, ज्यांची चुकली आहे त्या दुरुस्त करतील. इतकं तर सोपं प्रोसिजर आहे, कुणाला सांगायची गरज नाही, कुणाला काही नाही. आणि धक्कादायक माहिती आहे, 1 करोड बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो तुमच्या कमेंट, तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये इतक्या आवश्यक आहे की हा मेसेज, हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचलाच पाहिजे. अन्यथा तुमचा लाभ तर बंद झालेलाच आहे आणि तसाही बंद होणार आहे. म्हणून सपोर्ट करा आंदोलनाला सुद्धा लाडक्या बहिणींनो, आणि सपोर्ट करा आपल्या आरटीआयला सुद्धा. एवढीच अपेक्षा, अजून काहीच अपेक्षा नाही लाडक्या बहिणींना. थांबतो इथे आणि एवढी अपेक्षा करतो की तुम्ही तुमचं स्टेटस ठेवाल, प्रत्येक व्हिडिओला कमेंट कराल प्रत्येक बहिणी. ठीक आहे, चला.